2 वर्षांआधी मेळघाटच्या हरिसाली येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनविभागात खळबळ उडाली होती। यातच आता अमरावतीच्या एका महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानं अमरावतीच्या उपवनसंरक्षकावर गंभीर तक्रारीचा बॉम्ब टाकला आहे। तब्बल 10 पानांच्या तक्रारीत उपवनरक्षकाचे कारनामे उघड केले आहेत। या प्रकरणी राज्य वनबल प्रमुख काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अमरावतीचे उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा हे अवघ्या 8 महिन्यांआधी पदस्थ झाले असून एका महिला आरएफओनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। मिश्रा यांच्या तुघलकी आणि यूपी राजकारणामुळे संबंधित महिला वन अधिकाऱ्यानं तक्रारीत उघडकीस केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अमरावती इथं 21 महिन्यांपूर्वी संबंधित महिला आरएफओ पदस्थ असून गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या तक्रारीच्या अनुषंगानं गुरुवारी अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांना भेटून आरएफओच्या शिष्टमंडळानं तक्रारींची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आग्रह धरला आहे। डीएफओ मिश्रा यांच्याकडून होणारा मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीची तक्रार या महिला आरएफओनं राज्य महिला आयोगाकडे देखील केली आहे।